भद्रावती तालुक्यातील नंदोरी उत्खनन प्रकरण आता चांगलेच तापले असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. बैठकीत झालेल्या गोंधळानंतर शेतकऱ्यांनी थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. नेमकं काय घडलं पाहूया या सविस्तर रिपोर्ट. भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी येथे सुरू असलेल्या मुरुम उत्खननामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शेतकरी संरक्षण समितीने यापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी मनोरा यांनी समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव बदखल, शेतकरी सुनील उमरे आणि शनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रतिनिधींना 24 फेब्रुवारी रोजी बैठकीसाठी बोलावले होते. मात्र बैठकीपूर्वी BLO बैठक संपल्यानंतर बोलावले जाईल असे सांगण्यात आले. दरम्यान BLO बैठक संपताच उपविभागीय अधिकारी निघून गेल्याने संबंधितांना भेटच न मिळाल्याने बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली. मात्र प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असल्याचे सांगत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान शनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देऊरवाडा परिसरातील शेतजमिनीत मुरुम उत्खननासाठी परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कंपनीवर सुमारे 100 कोटी रुपयाचा अनधिकृत उत्खननाचा दंड प्रलंबित असल्याचा आरोप होत असूनही परवानगी दिल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीमुळे संतप्त झालेल्या शेतकरी संरक्षण समितीने आता न्यायासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ज्वालादीप न्यूज करिता सुनील देदावार, भद्रावती.